कॉलेजमध्ये पाऊल टाकल्यानंतर पहिल्याच दिवशी ती मला दिसली. पांढऱ्या पंजाबी ड्रेसमध्ये. केस हलक्याशा वाऱ्यात हलत होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक निरागस हास्य होतं. मला काहीच समजत नव्हतं. फक्त एकच विचार मनात आला, बस हीच. हीच आहे माझी क्रश. तिचं नाव होतं साक्षी. तिच्या नावात सुद्धा एक साधेपणा होता. अगदी तिच्यासारखा. आम्ही एकाच वर्गात होतो. पण सुरुवातीच्या काही आठवड्यांपर्यंत आम्ही फक्त ओळखीचे होतो. ती नेहमी तिच्या मैत्रिणींबरोबर असायची. मी मात्र मागून तिच्याकडे पाहत बसायचो. तिचं हसणं, तिचं बोलणं आणि तिचं मनापासून एखादी गोष्ट ऐकणं, सगळं जणू एखाद्या चित्रपटातलं वाटायचं. एक दिवस कॉलेजमध्ये ग्रुप प्रोजेक्टसाठी नाव भरायची होती. योगायोगाने माझं आणि साक्षीचं नाव एकाच ग्रुपमध्ये आलं. माझं मन आनंदाने उडालं. अखेर बोलायची संधी मिळाली होती. ती अगदी मोकळेपणाने बोलली, हाय, तू अक्षय ना? आपल्याला एकत्र काम करायचंय. जमेल ना? मी काही क्षण तिच्याकडे पाहत राहिलो आणि नंतर पटकन उत्तर दिलं, हो, जमेलच. त्या प्रोजेक्टच्या निमित्ताने आम्ही अनेकदा भेटलो. एकमेकांशी गप्पा मारल्या, थोडंसं हसलो आणि माझ्या मनात अजून खोलवर तिचं स्थान निर्माण झालं. ती फार समजूतदार होती. कोणत्याही विषयावर तिचं मत ठाम असायचं. पण तेव्हा ती कुणालाही दुखवत नसे. एक दिवस तिचं रडणं पाहिलं. कॉलेजच्या एका कोपऱ्यात बसलेली साक्षी रडत होती. तिचं ते अश्रू पाहून माझं मन मोडलं. मी हळूच पुढे गेलो आणि विचारलं, साक्षी काय झालं? ती म्हणाली, काही नाही रे, घरी थोडं टेन्शन आहे. मी तिला फक्त इतकंच म्हणालो, सगळं ठीक होईल, मी आहे इथे. तो क्षण खूप खास होते. पहिल्यांदा तिने माझ्याकडे डोळे भरून पाहिलं. ते तिचं धन्यवाद न सांगताही मला समजलं. खूप वेळा वाटायचं की तिला सांगावं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण दरवेळी मी मागे हटायचो. तिच्या मैत्रिणींच्या बोलण्यातून मला जाणवलं होतं की तिचं लक्ष तिच्या अभ्यासावर आहे, करिअरवर आहे. प्रेम, रिलेशनशिप या गोष्टी तिला अजून दूर वाटत होत्या. एक दिवस शेवटी ठरवलं, सगळं सांगायचं. ती कॉलेजच्या गार्डनमध्ये बसलेली होती. मी तिच्याजवळ गेलो आणि म्हटलं, साक्षी, मला काही सांगायचंय. ती हसून म्हणाली, हा बोल ना. मी धडधडत्या हृदयाने म्हणालो, मला तू खूप आवडतेस. खरं सांगायचं तर कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून तू माझी क्रश आहेस. ती थोडा वेळ शांत होती. नंतर म्हणाली, अक्षय, तू खूप चांगला मित्र आहेस. मला तू आवडतोस. पण त्या अर्थाने नाही. सॉरी. ते ऐकून मला हसू आलं. हो, खरंच हसू आलं. कदाचित मनात आधीच समजलं होतं की असंच उत्तर येईल. आजही ती माझी क्रश आहे. त्या दिवसानंतर आमच्या मैत्रीत फारसा फरक पडला नाही. मी तिचा सन्मान करत राहिलो आणि ती माझी चांगली मैत्रीण राहिली. तिने मला नकार दिला, पण खूप सन्मानाने. त्या उत्तराने मला तिच्यावरचा आदर अजून वाढवला. आज अनेक वर्षांनी ती एका मोठ्या कंपनीत आहे आणि मी माझ्या क्षेत्रात स्थिर आहे. सोशल मीडियावर तसं बघतोस तिला कधी-मधी. तिचं यश, तिचं हसणं, तिचं तेजस्वी जीवन सगळं पाहून मनात एकच भावना येते. ती माझी पहिली क्रश होती आणि नेहमी राहील. पण आठवणीतच. थँक यू.